उपमहानगर प्रमुख संदीपदादा चौधरींच्या या आंदोलनाची दखल। प्रभाग 11 मध्ये रस्ता कामास सुरुवात। प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नाटेश्वर कॉलनी पेट्रोल पंप ते मार्केट यार्ड पर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती। त्यामुळे शिवसेनेच्या वतीने मनपा प्रशासनाच्या विरोधात जोरदारपणे आंदोलन करण्यात आले होते। महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा यावेळेस देण्यात आला होता। सदर आंदोलन झाल्यानंतर सर्व शिवसेनेच्या चंद्रशेखर आझाद नगरचे पदाधिकारी यांनी मनपा उपायुक्त शोभाताई बाविस्कर यांची भेट घेऊन निवेदन दिले होते। शिवसेनेच्या जोरदार व आक्रमक आंदोलनाची दखल घेऊन मनपा उपायुक्त आणि आमदार अनुप अग्रवाल, स्थानिक नगरसेविका लक्ष्मीताई बागुल यांनी रस्ता मंजूर केला आणि कामाला सुरुवात झाली। सदर कामाची पाहणी ज्येष्ठ शिवसैनिक बाबूभाई पटेल, उपमहानगर प्रमुख संदीपदादा चौधरी, विभाग प्रमुख सागर निकम, गौरव बाबा पाटील, सागर सर साळवे, पंकज बारसकर, आबा बडागे, विलास केमनार आदींनी या ठिकाणी पाहणी केली व संबंधित ठेकेदाराशी चर्चा करून रस्ता काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे असे या ठिकाणी आश्वासित केले। तर वर्क ऑर्डरनुसारच सदर काम झाले पाहिजे, तडजोड नको व रस्ता 5 वर्ष पूर्ण टिकला पाहिजे असे या ठिकाणी शिवसैनिकांच्या वतीने ठेकेदारास तंबी देण्यात आली। तर सदर रस्ता बनवताना भ्रष्टाचार झाला किंवा रस्ता झाल्यावर खड्डे पडले तर शिवसेना संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करेल असा इशारा या ठिकाणी देण्यात आला। तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने आमदार, खासदार, महापौर, नगरसेवक यांना पाठपुरावा करून संबंधित लोकप्रतिनिधींच्या मार्फत जनहिताचे काम करून घेतले जातील असा आश्वासन या ठिकाणी उभाटाच्या वतीने देण्यात आले। तर याबाबत अधिक माहिती उपमहानगर प्रमुख संदीपदादा चौधरी यांनी दिली। आवाज छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा? शिवसेनेचा। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जय असो। ओ बापरे, दात तोड टाकतील रे। जय असो। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी। चला, शिवसेनेच्या आंदोलनाला यश आलं आणि आजचा हा खडतर प्रवास आणि प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांनो, या रस्त्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे गेल्या 15 ते 20 दिवसा पहिले आंदोलन केलं होतं। गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या पक्षाच्या काळात या रस्त्याची बिकालचोट आणि अत्यंत दयनीय अवस्था झाली होती। पण आमच्या आंदोलनामुळे हा रस्ता मंजूर झाला। गोखले रावसाहेब आणि उपायुक्त शोभाताई बाविस्कर यांच्या दालनात आम्ही शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक झाली। तरी आम्ही या ठेकेदाराला आणि त्यांच्या रावसाहेबाला आणि जे कोणी आरोप सदस्य काम येतं त्यांना सांगतोय, हा रस्ता इस्टिमेटनुसारच झाला पाहिजे, त्याच्यात कॉम्प्रोमाइज नको। 5 वर्षाची गॅरंटी, 5 वर्षाची गॅरंटी नाही थांबली। 5 वर्षाच्या गॅरंटीमध्ये रस्त्यावर खड्डा पडला नको आणि याच्यावर डबल टिबल रे येणार आहे, त्याच्यावर मोठी खडी येणार आहे, उडून येणार आहे आणि मग डांबर येणार आहे, असं आम्ही तुम्हाला सांगतो। इस्टिमेटनुसारच काम झालं पाहिजे, अन्यथा आम्ही तुमच्यावर काय तुमचे जे रावसाहेब असतील आणि तुमचे जे कोणी आराय ब्रदर्सवाले असतील त्यांना इथं या व्हिडिओद्वारे सांगतोय, तुम्हाला पण सांगतोय, हे रस्त्याचं काम म्हणजे कॉम्प्रोमाइज नको। हे रस्त्याचं काम इस्टिमेटनुसारच झालं पाहिजे, अन्यथा आम्ही तुम्हाला न्यायालयात धरून कायदेशीर कारवाई करू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं मागणी आहे। आणि हा रस्ता फक्त आणि फक्त
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या चंद्रशेखर आझाद नगरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्थानिक शिवसैनिकांनी आंदोलन केल्यामुळे रस्त्याचं काम चालू झाले आणि आम्ही आता उद्घाटन करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज कोणाचा?